तो निवाडा शिवाजी महाराजांनी स्वतः येऊन इथं केलेला आहे आणि न्याय दिलेला आहे. त्यावेळेला 2-3 दिवस महाराजांचा मुक्काम होता. बरोबर. काळभोर पाटील आणि जे त्या निवाड्यात लिहिले मी ते वाचलं, त्याच्यात काळभोर पाटील, गोरे पाटील, मंदिराचा नाही पाटीलकी, त्यानंतर काळभोर पाटील, त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2 पाटील आहेत. असं 4 पाटलांच्या बाजूने शिवाजी महाराजांनी निवाडा दिलाय असं त्या पुराव्यात दिसतंय. पारगावकरांचं नाव आहे आणि हे बांधकाम यांच्याकडून करून घेतलं असा त्या दगडी शिलालेखात उल्लेख आहे. अच्छा. आता त्याच्यानंतर काही भाग रेहमतपूरच्या मानेने बांधलेला आहे, काही भाग शेतीने बांधलेला आहे, काही भाग वायकरांनी बांधलेला आहे. असं जसजसं मंदिर मोठं होत गेलं तसं ते बांधकाम होत गेलं. पुण्याचे जे पेशवे तत्कालीन होते तर ते पेशवे त्यांना काहीतरी मानधन म्हणून 8 आणे किंवा 4 आणे असं काहीतरी मानधन देत होते की बाबा त्यांचं 1 दिवसाचं उत्पन्न आहे ते त्यांचं त्यांना मिळावं. अशा प्रकारचं ताराबाईकालीन कागदपत्र आहेत, त्यात याचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. कोल्हापूरचा जो घोडा येतो तो चोपदारांचा घोडा आहे. त्या शिवाजी पेठेमध्ये चोपदारांची घरं आहेत तर कोल्हापूरला. तर त्या चोपदार हे घोडा घेऊन त्या दिवशी आदल्या दिवशी येतात आणि पुन्हा कुरवली त्या घोड्यावरून लग्नाच्या वेळा जात असते. वायकर आहेत, त्यांच्या काठ्या येतात, पालख्या येतात. रेहमतपूरच्या नेरवाडीच्या मान्यांची पालखी ती त्यांना त्या ठिकाणी खंडोबाचं उत्पन्न आहे. लिमकरांची लिमगोव्याची पालखी ती, काठापूरचे जे माने आहेत त्या काठापूरकरांची पालखी येते, तळबीडची पालखी येते, तडसरची येते, काठे येतात, पालखी येतात. त्यानंतर वाळव्याची पालखी येते. ही जी मी नावं तुम्हाला सांगतोय या गावामध्ये त्या लोकांना त्या मंदिरं खंडोबाची असून तिथं त्यांना उत्पन्न आहेत. आष्ट्याची काठी पालखी येते, चितळीची येते, अशा काही पाट्या येतात. एक तुमच्या करवडीचा 12 बैलाचा गाडा येतो. आता लोटांगण तुकाराम गोविंद कापसे, मुक्काम नावी, तालुका खानापूर, जिल्हा सातारा. यात्रेच्या वेळा येतात, त्यांचं लोटांगण असतं. ज्याचे काही ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्या प्रमाणे करत असतात. पण या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं रेहमतपूरचं बाळासो खंडू सावंत, आता आहेत का नाही काही माहित नाही मला, पण त्यांची पालखी येते. आता शिवणीचा जो गाडा आहे हा शिवणीचा गाडा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे मानाचा गाडा म्हणून समजला जातो. शिवणी कुठलं गाव आहे ते? शिवणी सांगली जिल्ह्यात. देशपांडे देवाला हात लावतात, त्या मूर्तीला हात लावतात खंडोबाच्या. म्हणजे लग्नासाठी बाहेर काढतात आणि उचलून ती मूर्ती उचलून घेऊन पाटलाच्या म्हणजे देवराज पाटील आहेत त्यांच्या ताब्यात कमरेला लावतात. तर ते लावत असताना यात 4 पाटील मानकरी आहेत. अच्छा. डाव्या बाजूला कोण, उजव्या बाजूला कोण असं ठरलेलं आहे त्यांचं. तर त्यामध्ये ही 4 पाटील येतात. डाव्या बाजूला 2 पाटील असतात, उजव्या बाजूला 2 पाटील असतात, देशपांडे पुढं असतात. पाणाबाई असते ती देवा मंदिरातच असते. खंडोबा माणसा बाहेर पडल्यानंतर त्या मूर्ती तिथं साईडला जी बाणाबाई आहे ती खंडोबाच्या ठिकाणी आणि माळशेच्या ठिकाणी तिचा मान आहे तिथं. राजे माडिक जे आहेत ते शिवाजी महाराजांचे जावईच आहेत, म्हणजे डायरेक्ट नात आहेत. तारळ्याचे राजे माडिक त्यांना ते ह्याच्या वेळेला हजर होते, तुमच्या वादाच्या वेळेला दिव्य झालं त्या वेळेला ते राजे माडिक. त्यांचं ते एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे उभं राहायचं. तिथं ते उभं राहून देवावर भंडार खोबरं टाकतात, फुलं टाकतात. अजूनही परंपरा आहे तशी? आहे. कोण येतं तिथं राजे माडिकांच्या वतीने? आता सध्या त्यांचे कोणते पुरुष? ते आता वंशज हे आता आपण काल गेलो. देवाचं लग्न लावण्याचा मान हा कोरे घराण्याचा आहे. म्हणजे तुमचा? हो. अच्छा. आणि कोण जातो तुमच्यातलं? मी जातो. तुम्ही स्वतः लग्न लावता? मी जातो. तिथं इतकी गर्दी असते की काय. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पाली या गावामध्ये आलेलो आहे. सातारा जिल्ह्यातलं पाली हे गाव आहे आणि खंडोबाचे पाली म्हणून या गावाला ओळखलं जातं. खंडोबाचं पुरातन मंदिर या ठिकाणी आहे आणि त्या मंदिराला किंवा ह्या पाली किंवा पाल या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याच्यानंतर
हे जे खंडोबाचं मंदिर आहे, खंडोबा देवस्थान आहे, तर खंडोबा देवस्थानची यात्रा असते, वर्षभर विविध कार्यक्रम असतात. तर त्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे, परंपरेचा इतिहास आहे, सांस्कृतिक इतिहास आहे. त्याच्या ज्या परंपरा आहेत, म्हणजे अगदी काठी धरण्यापासून ते देवाचं लग्न लागण्यापर्यंत अशा ज्या अतिशय कुतूहलजनक परंपरा आहेत. आणि हे पालीचा खंडोबा आणि ह्या परंपरा याचा अभ्यास करणारे एक गृहस्थ माझ्या सोबत आहेत, अभ्यासक आहेत. त्यांचं नाव आहे अरविंद उर्फ नंदकुमार भास्कर पोरे. तर त्यांच्याकडून मी खंडोबा आणि खंडोबाशी जो इतिहास जोडलेला आहे, अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ताराराणीचा इतिहास आहे, त्याच्यानंतर धनाजी जाधवांचा इतिहास आहे, आणखी काही इतिहास असेल ती माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि सांस्कृतिक इतिहास सुद्धा आहे, म्हणजे ते यात्रा कशी भरली जाते, म्हणजे त्याच्या अनेक आख्यायिका सुद्धा आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी मी पोरे साहेबांकडून जाणून घेणार आहे. तर पोरे सर, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. तर पोरे सर, तुम्ही अनेक जुनी कागदपत्र, पुस्तकं वगैरे, जुना दस्तावेज अभ्यास करून बरीच माहिती मिळवलेली आहे. तर मला पहिलं हे सांगा की या मंदिरासोबत जो इतिहास जोडला गेलेला आहे, म्हणजे मंदिर कुणी बांधलं इथपासून, म्हणजे यादवकालीन असेल किंवा धनाजी जाधवांचा इतिहास असेल, शिवाजी महाराजांचा, तर ते त्यांनी जो न्यायनिवाडा केला, तर ते सगळं ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ते खंडोबाच्या दारात त्यांनी हे केलं होतं, न्यायनिवाडा केला होता. तर हा काय इतिहास आहे ते मला सांगा. तुम्ही ताराराणींचा सुद्धा उल्लेख केला होता, तर ते मला सांगा. नमस्कार. मी आपणाला पालीचा आणि पाली गावाचं जे कुलदैवत आहे सगळ्या महाराष्ट्राचं, खंडोबा, त्याची थोडक्यात माहिती आणि त्या देवस्थानमध्ये चाललेल्या काही गोष्टी, कसे कसे सण साजरे केले जातात, कशी यात्रा साजरी केली जाती, पालीची चंपाषष्ठीचा उत्सव कसा साजरा केला जातो. पहिल्यांदा इतिहासाची माहिती द्या आणि मग पहिल्यांदा ऐतिहासिक माहिती द्या आणि दुसऱ्या टप्प्यात हे यात्रेची, म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय. पाल हे गाव जे आहे ते 11व्या-12व्या शतकात तारळी नदीच्या काठी वसलेलं आहे. तर पालीचं पूर्वीचं नाव प्रेमपूर असं होतं. बर. तर ह्या प्रेमपूर इतकं मोठं नाव घ्यायला काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना अडचण पडायची. पेंबर असं लिहायला सांगितलं. तर जुनी लोक त्यावेळेची आम्हाला सांगायची की तुमच्या वडिलांनीच हे नाव पेंबर ठेवलेलं आहे. बर. तर असा पेंबर गावाचा इतिहास आहे. तेव्हा अजून सुद्धा अलीकडची पाली, पलीकडची पाली किंवा काही माणसं पेंबर म्हणतात. तर अशा पद्धतीनं त्या गावाला पेंबर हे नाव पडलं. म्हणजे देऊळ जे आहे ते पेंबर आणि अलीकडं जो सगळा समाज आहे, लोक आहेत, तिथं सगळे मानकरी राहतात. देवळाच्या भागात जे राहतात ते गुरव समाज, वाघ्या मुरळी, इतर सेवेकरी मंडळी, असं गाव ते पेंबर. तर हा झाला पालीच्या गावाबद्दलची माहिती. तर मंदिरामध्ये अनेक गोष्टी, अनेक सण साजरे केले जातात. पाली गावाला मोठा इतिहास आहे. पालीच्या पूर्वेच्या बाजूला समनामिराचा म्हणून डोंगर आहे. या डोंगरा इथं सगळी गवळ्यांची वस्ती होती पूर्वी, म्हणजे त्या काळात. तर त्यात पालाई नावाची म्हणून एक गवळण होती. तर ती रोज, ती खंडोबाची, शंकराची भक्त होती. तर ती डोंगरातून रोज खंडोबाची पूजा करायची, हे करायची, म्हणजे अशा गोष्टी धार्मिक करायची. पण ती वयस्कर झाल्यानंतर असा प्रकार झाला की तिला खंडोबाच्या दर्शनाला यायला जमना. म्हणून ती खंडेरायाला म्हणाली की हे खंडेराया, मला आता काही तुझी सेवा करणं जमणार नाही, तर तूच माझ्याजवळ ये. माझ्या भक्तीचं जर काही हे असेल तर तू माझ्या जवळ येशील, अशी तिनं खंडेरायाला, म्हणजे थोडक्यात खंडेराया म्हणजे शंकराला प्रार्थना केली. त्याप्रमाणे तिच्या स्वप्नात येऊन खंडेरायाने सांगितलं की पालाई, तू
खरी माझी भक्त आहेस तर तारळी नदीच्या काठी जिथं तुझ्या वांज गायी चरतात त्या एका गायीच्या स्तनातून वांज गायीच्या स्तनातून धारा पडतील त्या ठिकाणी माझं स्थान आहे. तेव्हा त्या काळच्या गवळी लोकांनी त्या काळच्या लोकांनी ते खांदून बघितलं किंवा काढलं तर तिथं एक स्वयंभू शंकराची मूर्ती महादेवाची मूर्ती निघाली आणि सगळ्यांना आनंद झाला की पादाई गवळणीला हे शंकर प्रसन्न झाले, खंडोबा प्रसन्न झाले. तर अशा प्रकारे मग तिथं मंदिर बांधलं गेलं. ते आत्ताच आहे ते मी तेच विचारलं आताचं जे मंदिर आहे ते पहिलं मंदिर कधी बांधलं, काय त्याचा काय पुरावा किंवा काय ते मंदिर बांधलं ते त्यावेळेला मंदिर स्वरूपात नव्हतं, साधं मंदिर होतं. पुन्हा काही लोकांनी किती साल असेल साधारण ते किती साधारण तो काळ 11व 12व शतक असेल. बर त्यावेळेला बांधलं गेलं. मग वेगवेगळ्या लोकांनी आता काही वायकर मंडळी आहेत, काही रहमतपूरची मंडळी आहेत, त्या लोकांनी काही देवळाचा भाग बांधला. तर त्या तुम्ही जर पाहिलं तर खंडोबाच्या मंदिरामध्ये तुम्ही मारुतीच्या डाव्या बाजूला जो मारुती आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला ताम्रपट म्हणण्यापेक्षा दगडावर कोरलेला असा शिलालेख आहे. तर त्या शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे की पारगावकर म्हणून आहेत. या पारगावकर हे त्यांच्या ह्याच्यात चिटणीस म्हणून होते. तर त्या पारगावकरांनी ह्या मंदिरात चिटणीस कुठे होते ते त्या मोदजी ही जी मंडळी होती मोठी मंडळी त्यांच्यात चिटणीस म्हणून काम करायचं, लिखाण काम करायचे. अच्छा. तर म्हणजे कुठल्या राजदरबारी का नाही, इथं या गावातच तर त्यांनी काही भाग त्यांच्या अंडर म्हणजे बांधून घेतला. तर तशा प्रकारचा शिलालेख त्या दगडात कोरलेला आहे. तर हे बांधकाम कुणी केलं, किती साली केलं त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. बर काय म्हटलंय त्या शिलालेखात ह्या ज्या ओऱ्या खंडोबाच्या ओऱ्या म्हणजे कमानीसारखा भाग तो बांधला गेलेला आहे. आणि तो कुणी बांधला, कोणाच्या अंडर म्हणायचं काय म्हणून अंडर नेतृत्वाखाली बांधला गेला त्याचा उल्लेख त्या शिलालेखात आहे. अजूनही आहे. कुणाची नाव आहेत त्याच्यात? त्याच्यात फक्त काही माझ्या काही आता एवढं लक्षात येत नाही, पण तिथं बांधलेल्याचा उल्लेख आहे. आणि पारगावकरांचं नाव आहे. यांनी हे बांधकाम यांच्याकडून करून घेतलं असा त्या दगडी शिलालेखात उल्लेख आहे. अच्छा. आता त्याच्यानंतर काही भाग रहमतपूरच्या मान्याने बांधलेला आहे, काही भाग शेटेने बांधलेला आहे, काही भाग वायकरांनी बांधलेला आहे. असं जसं मंदिर मोठं होत गेलं तसं ते बांधकाम होत गेलं. आता हे झालं बांधकामाबद्दल. पूर्वी बांधकामाचे आणखी पुढचे आणखी कोणी बांधलं ते बी पुढं आलं असेल ना, म्हणजे जसं धनाजी जाधवांचा उल्लेख बघू का? ते बी सांगा की धनाजी जाधवांचं असेल, यादवकालीन त्याच्या अगोदर यादवकालीन जे धनाजी जाधव आणि तिथं उल्लेख आहे दगडे याच्यावर धनाजी धिनस असं नाव आहे. आणि धनाजी धिनसच असं नाव आहे. तसंच आहे. आणि त्यांनी काही भाग देवळाचा बांधला. ते स्वतः येऊन गेलेले आहेत, काही बुरुज बांधलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे मंदिर उभं राहिलं आणि हळूहळू हे करतात. आता जे बांधकाम चाललेलं आहे ते आता ह्या ट्रस्टीच्या अंडर देवराज पाटलांच्या अंडर बांधकाम चालू असतं. हळूहळू ते डेव्हलप होत चाललेलं आहे. काही भक्त निवास बांधलेला आहे आता त्यांनी अलीकडं. म्हणजे ही सुधारणा हळूहळू होत चाललेली आहे. आता हे सगळं जे काम चाललेलं आहे ते लोकांच्या देणगीतून निधीतून बांधकाम चालू आहे. दुसरं शिवाजी महाराज तिथं आले होते आणि त्यांनी न्यायनिवाडा केला होता. ते म्हणजे त्या मंदिराच्या परिसरात केला होता. ते जरा सांगा की शिवाजी ज्या वेळेला दिव्य झालं खराडे आणि काळभोरांचं, त्यावेळेला जो निवाडा झाला तो आता पूर्वी कसं होतं कोर्ट कचेऱ्या हे आता अलीकडे आहे. त्यावेळी कसं होतं गोतसभा बोलवायची. गोतसभा म्हणजे सगळ्या समाजाला बोलवायची सर्व जातीच्या. आणि तो निवाडा
केला जायचा. जर एखाद्या गोष्टीबद्दल वाद निर्माण झाला तर गोदसभेद्वारे ते मुख्य कोण पाटील कुलकर्णी देशपांडे कोण असतील यांच्यामार्फत ही त्या काळची मंडळी प्रसिद्ध तर त्यांच्या देखत हा गोदसभा घेऊन निवाडा केला जायचा. तर हा निवाडा आत्ताचं जे कासव आहे मोठं कासव खंडोबाच्या समोर आणि नंदीच्या मधी तर तिथं हे दिव्य केलं गेलं आणि त्या दिव्यातून ते सोन्याचं नाणं टाकलं. म्हणजे ऐकीव कथा आहे म्हणजे घडलंय ते पण आता सोन्याचं नाणं टाकलं का रवाळ म्हणजे सोन्याचा वस्तू टाकली हे काय मी सांगू शकत नाही. परंतु सोन्याचं नाणं जो काढील तो विजयी आणि जो काढणार नाही हरेल तो पराजय असं ठरलं. तर काळभोर खराड्यामध्ये दिव्य झालं आणि या दिव्यामध्ये काळभोर विजयी झाले आणि खराडे हारले. तेव्हापासून आता पालीमध्ये एकही घर खराड्याचं राहिलेलं नाही. खराडे हे निघून गेले. ते देवाला येतात खंडोबाला मानतात त्यांचं कुलदैवत आहे पण अशा पद्धतीनं ते खराडे हारले यात पाटील म्हणून. तर तिथून खराडे हारल्यानंतर काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही मला काय म्हणायचं नाही. तुम्हाला जे माहित आहे इतिहास तो सांगा. देवाचा नाही तो निवाडा तो पाटीलकीचा निवाडा आहे. नाही पाटीलकीचा नाही देव कुणी काढायचा नाही ह्याच्यात पाटीलकीचा ह्याच्यात तसा उल्लेख पाटीलकीचा आहे. तर कसं शिवाजी महाराज कसे आले होते आणि कुठं झाला हे ठीक आहे एवढंच बस झालं. आणि त्या निवाड्यामध्ये त्या काळभोरांना मुद्रा दिल्या गेलेल्या आहेत शिक्का दिल्या गेलेला आहे. तर तो निवाडा शिवाजी महाराजांनी स्वतः येऊन इथं केलेला आहे आणि न्याय दिलेला आहे. त्यावेळेला 2-3 दिवस महाराजांचा मुक्काम होता. बरोबर. काळभोर पाटील आणि जे त्या निवाड्यात लिहिले मी ते वाचलं त्याच्यात काळभोर पाटील गोरे पाटील म्हणजे मंदिराचा नाही पाटीलकी त्यानंतर काळभोर पाटील त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2 पाटील आहेत. असं 4 पाटलांच्या बाजूने शिवाजी महाराजांनी निवाडा दिलाय असं त्या पुराव्यात दिसतंय. पाटीलकीच्या मानाबद्दल म्हणताय? पाटीलकीच्या मानाबद्दल. तर मला आता हे विचारायचंय की पुढचा प्रश्न की तारा राणी संदर्भात तुम्ही काहीतरी तुमच्याकडे पुरावे? त्यावेळी म्हैसूर काय ते म्हैसूरच म्हणतोय उमरत जवळ का मसूर परगाणा म्हणून असं नाव होतं त्याला. तर त्या मसूर परगाण्यामध्ये हे जे झालं त्यावेळेला वेगवेगळे भाग होते परगाणे म्हणायचे जिल्हा तालुका तसं त्याला परगाणे म्हणायचे. तर त्यावेळी गिरजोजी जाधव आणि यादव गिरजोजी जाधव म्हणून जे होते यांनी देवाला यात्रा झाल्यानंतर 5 मानकऱ्यांना असे 5 दिवस उत्पन्नाचे असायचे. त्यापैकी पहिलं उत्पन्न हे देशपांड्यांचं असायचं. देशपांडे मुख्य मानकरी. तर त्यामध्ये व्हायचं काय हे उत्पन्न जे आहे 1 दिवसाचं उत्पन्न 5 दिवसात 5 पाखाळणीपर्यंत 5 दिवस होतात यात्रेचे यात्रेपासून पाखाळणीपर्यंत. तर पहिलं जे देशपांड्यांचं उत्पन्न आहे हे गिरजोजी जाधव आहे हे देत नव्हते. त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळी तारा राणीला कोल्हापूरच्या ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी एक ताराबाईनं एक पत्र लिहिलं यांना की बाबा त्यांचं 1 दिवसाचं उत्पन्न आहे ते त्यांचं त्यांना मिळावं. अशा प्रकारचं ताराबाईकालीन कागदपत्र आहेत त्यात याचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. तुम्ही मगाशी मला सांगितलं की पेशव्यांचंही एक पत्र त्या तुमच्या पालीच्या काही संदर्भात माझ्या वाचनात आलं त्याला झाली 15-20 वर्ष. तरी पण तुम्हाला जे आठवतंय ते मला आठवतंय मी वाचलं पण पुन्हा मला ते पुस्तकच बघायला मिळालं नाही. शिवाजी कॉलेजवर. म्हणजे फक्त वाचनात आलं होतं. तर त्यावेळेला आत्ताचा जो मळा आहे देवाच्या फुलाचा मळा या फुलाच्या मळ्यामध्ये त्या माळ्याने फुलं द्यायची रोज देवाला आणि त्याबद्दल पुण्याचे जे पेशवे तत्कालीन होते तर ते पेशवे त्यांना काहीतरी मानधन म्हणून 8 आणे किंवा 4 आणे असं काहीतरी मानधन देत होते.
हा. तर असा माझ्या वाचनात पुस्तकात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. बर. अच्छा. तर हा सांगा, अजून काय बोलायचे? नाही बोला तुम्ही. हा, एक तो काय उल्लेख होता ते सांगा ना. नाही ही फुलं हा. देवासाठी मळा जो आहे, अच्छा. या मळ्यातून रोज सकाळ संध्याकाळ फुलं हा. ही देवाला अच्छा. द्यावीत अशा प्रकारचा उल्लेख आहे. बर बर. आणि देवाचा नित्य कसा कार्यक्रम चालतो हे हा सांगू. आता मला सांगा, आता हे तुम्ही पहिल्या टप्प्यात मला इतिहासासंदर्भातली माहिती सांगितली, हा. जे मोठमोठे इतिहासात महापुरुष होऊन हा. गेलेले आहेत हा. किंवा जे राजघराणे होऊन गेलेले आहेत त्यांचा ह्या देवाशी कसा संबंध आला हे माहिती तुम्ही सांगितली, तुम्हाला ज्ञात असलेली. हा. याच्या पुढे आणखी असू शकते. बर. तर आता मला हे सांगा की पुढच्या टप्प्यात की ह्याचे जे ही जी यात्रा भरते हा. तर ह्याची अनेक म्हणजे कुतूहलजनक अनेक गोष्टी तुम्हाला माहित आहेत. बर. तर ते मला आता तुम्ही सांगा. आता काय आहे का माहिती, हा. ही यात्रा भरते म्हणजे आपण याला यात्रा म्हणतो, हा. पण खरं या दिवशी हा. पौष पौर्णिमा मृग नक्षत्रावर हा. खंडोबा आणि म्हाळशेचं लग्न लागतं. हा. तर म्हाळसा ही नेवाशाची. बर. आता का लक्षात. हो. तर म्हाळशेचा आणि खंडोबाचा, तर त्या दिवशी यात्रेला ज्या लग्नाच्या ह्या कार्यक्रमालाच आपण यात्रा म्हटलं जातं. हा. तर असंख्य लोक, हा. लाखोनं लोक या दिवशी यात्रेला जमा होतात. हा. तर यात्रेमध्ये काही लोकांना मान दिले गेलेले आहेत, त्या गावात त्यांना उत्पन्न आहेत, त्या गावातून काठ्या येतात, पालख्या येतात, हा. पुन्हा हा. काही घोडे येतात. तर यामध्ये महत्वाचा म्हणजे कोल्हापूरचा जो घोडा आहे, हो. हा घोडा फार महत्वाचा आहे. तो आदल्या दिवशी एक दिवस अगोदर येतो. हा. त्याला मोठा मान दिला गेलेला आहे. हा. आणि त्या घोड्यावरून हा. देवाची कुरवडी. मान कोणाला दिलं, नाव बी सांगा ते. हा. कोल्हापूरचा चोपदार. हा, कोल्हापूरचा जो घोडा येतो तो चोपदारांचा घोडा आहे. हा. त्या शिवाजी पेठेमध्ये हा. चोपदारांची घरं आहेत. हा. तर कोल्हापूरला. बर. तर त्या चोपदार हे घोडा घेऊन त्या दिवशी आदल्या दिवशी येतात. हा. आणि पुन्हा कुरवडी त्या घोड्यावरून लग्नाच्या वेळा जात असते. बर. अशा प्रकारे हा एक मान आहे चोपदारांचा. त्याच्यानंतर काही वायकर आहेत, त्यांच्या काठ्या येतात, पालख्या येतात. रहमतपूरच्या नेरवाडीच्या मान्यांची पालखी ती त्यांना त्या ठिकाणी खंडोबाचं उत्पन्न आहे. लिमकरांची, लिमगोव्याची पालखी येते. काठापूरचे जे माने आहेत त्या काठापूरकरांची पालखी येते. तळबीडची पालखी येते. तडसरची येते, काठे येतात, पालख्या येतात. त्यानंतर वाळव्याची पालखी येते. ही जी मी नावं तुम्हाला सांगतोय, या गावामध्ये त्या लोकांना त्या मंदिरं खंडोबाची असून तिथं त्यांना उत्पन्न आहेत. आष्ट्याची काठी पालखी येते, चितळीची येते. अशा काही पाट्या येतात. एक तुमच्या करवडीचा 12 बैलाचा गाडा येतो. आता पूर्वी गाडे यायचे, आता रथ येतात, किंवा काय म्हणायचं त्याला, ट्रॅक्टर मधून येतात. अलीकडचं जे शासन म्हणतं की बैल हे बैलगाड्या जे येतात त्याच्यामुळं शिंगबिंग लागणं येऊ नये, अशा वाईट प्रकार घडू नयेत म्हणून त्यांनी त्याच्यावर थोडी बंदी आणली आणि ते बंद केलं. ज्यांना शक्य आहे ते गाड्या आणतात, ज्यांना शक्य नाही ते ट्रॅक्टर मधनं येत असतात. रहमतपूरचे अजून एक जण आहेत, हे कोण आहेत? हे लोटांगण लिहिलंय तुम्ही काय? लोटांगण तुकाराम गोविंद कापसे, मुक्काम नावी, तालुका खानापूर, जिल्हा सातारा. यात्रेच्या वेळेला येतात, त्यांचं लोटांगण असतं. ज्यांचे काही ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्या प्रमाणे करत असतात. पण या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं की ज्याचा जो मान ठरलेला आहे, ज्याचा जो नंबर ठरलेला आहे. आणखी कोणाची नावं राहिलेत का बघा, नाहीतर पुन्हा ते तुम्ही मानाची नावं घेतली नाही तर ते नाराज होतील आणि अन्याय बी होईल त्यांच्यावर. नाही, हे तुम्ही नाव सांगितलं नाही शेवटचं. रहमतपूरचं बाळासो खंडू सावंत, आता आहेत का नाही काही माहित नाही मला, पण त्यांची पालखी येते. बर. आता शिवणीचा जो गाडा आहे, हा शिवणीचा गाडा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे मानाचा गाडा म्हणून समजला जातो. शिवणी कुठलं गाव आहे ते? शिवणी सांगली जिल्ह्यात शिवणी म्हणून गाव आहे. तर तिथला तो गाडा आहे. त्याची
हा त्यांचं नाव काय? त्यांचं नाव हा पवार. बर. तर इथं शिवाजी बुवाचा मठ आहे. या मठात हा. त्या कुणाचा मठ आहे? शिवाजी बुवाचा मठ. बर. तर पूर्वी शिवाजी बुवा म्हणून एक भक्त होते खंडोबाचे आणि इंजाबाईचे. बर. तर तो मठ इथं आहे पालीत. बर. तर त्या वेळेला इंजाबाईला आणि खंडोबाला तो सुद्धा गाडा असतो, त्याचाही मान आहे. बर. हा. जवळजवळ गाड्या आणि पालख्यांचे मान ज्या त्या क्रमानं चालत असतात. असा सकाळी एक वाजल्यापासून जो हा उत्सव चालू होतो, हे मानकरी सगळे देवाला लग्नाला आणण्यासाठी जातात तिथं, आणि जो तो आपापल्या क्रमानं आपापलं काम बजावत असतो. म्हणजे थोडक्यात की ती लग्नाची म्हणजे वरात असते. लग्नाची वऱ्हाडीच मंडळी असतात ही सगळी. अच्छा, म्हणजे ही जी नावं तुम्ही सगळी घेतली. हो, ही वऱ्हाडी मंडळी. वगैरे हो, वऱ्हाडी मंडळी ही वऱ्हाडी मंडळी असतात. अच्छा, हे वऱ्हाडी मंडळी असतात. ही लग्नाच्या वऱ्हाडी मंडळी असतात. कधी दुपारी 1 वाजता म्हणजे 1 वाजता देवराज पाटलाच्या वाड्यापासून जी निघतात, म्हणजे जिथं मठ आहे शिवाजीवाजा, तिथनं जी निघतात ते त्यांना जवळजवळ खंडोबाला बाहेर काढण्याला 4:30-5 वाजतात. बर. अच्छा, आता हे तुम्ही सांगितलं मानकरी, तर म्हणजे हे फक्त बाहेरून येणारे बाहेरून येणारे म्हणजे पालीच्या बाहेरचे लोक ज्यांना हे पूर्वापार आणि त्यांना तुम्ही सांगितलं की हे बी दिले, उत्पन्नाची साधनही दिलेली आहे. हो, उत्पन्नाची साधनं आहेत त्यांना. बर. काय उत्पन्नाची साधनं आहेत त्यांना? उत्पन्नाचं साधन म्हणजे यांना जमिनी आहेत देवाच्या नावाने. हो, खंडोबाच्या नावानं तिथं त्या यांना जमिनी आहेत. बर. पण खंडोबाचं समजा तिथं शिवणीत मंदिर असलं तर तिथं त्या मंदिराला उत्पन्न आहे. बर. आणि त्याच्यावर त्या देवाची व्यवस्था पाहिली जाते. बर. अच्छा, तर आता माझा पुढचा प्रश्न आहे की हे बाहेरून येणाऱ्या मानकऱ्यांची तुम्ही नावं सांगितले. आता म्हणजे खंडोबा जो देव आहे तो मंदिरात आहे पाली. तर त्यांचा लग्न सोहळा तिथं मंदिरात होत नाही, तो बाहेर होतो. बरोबर. लग्न इथं होतं. तेच की त्या मंदिरात होत नाही, दुसरीकडे होतं. दुसरीकडं नाही, इथं पालीतच होतं. पालीतच की, परंतु दुसऱ्या ठिकाणी होतं ना. हो, दुसऱ्या ठिकाणी होतं. तर तो जो सोहळा आहे जे तुम्ही सांगितलं की देव लग्नासाठी बाहेर काढला जातो, तो कशा पद्धतीने काढला जातो, त्याचे मान कुणाकडे आहे? म्हणजे पहिला त्याचा हात कुणी लावायचा, याची अनेक मजेशीर कहाणी तुम्ही मला सांगितल्या, कुतूहलजनक. ते जरा प्रेक्षकांना सांगा. आता पहिल्यांदा देवाला लागण्यासाठी निमंत्रण दिलं जातं किंवा आणलं जातं, तेव्हा देवळात प्रथम देशपांडे देवाला हात लावतात, त्या मूर्तीला हात लावतात खंडोबाच्या. बर. म्हणजे लग्नासाठी बाहेर काढतात आणि उचलून ती मूर्ती उचलून घेऊन पाटलाच्या म्हणजे देवराज पाटील आहेत त्यांच्या ताब्यात कमरेला लावतात. बर. तर ते लावत असताना यात 4 पाटील मानकरी आहेत. बर. अच्छा. डाव्या बाजूला कोण, उजव्या बाजूला कोण, असं ठरलेलं आहे त्यांचं. बर. तर त्यामध्ये ही 4 पाटील येतात. डाव्या बाजूला 2 पाटील असतात, उजव्या बाजूला 2 पाटील असतात, देशपांडे पुढं असतात ह्याच्या. बर. आणि हे सगळं बाहेर आणलं जातं आणि बाहेर पालखी असते तिथं, त्या पालखीत त्या मूर्ती ठेवल्या जातात. बर. कुठल्या कुठल्या मूर्ती? तुम्ही फक्त खंडोबाचा उल्लेख केला. खंडोबाची आणि महाशेची. बर. 2च मूर्ती. आणि बाणाबाई असते ती देवा मंदिरातच असते. बर. बर. त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलं की ज्यावेळी खंडोबा आणि म्हाळसा यांना म्हणजे ह्या लग्नाच्या वरातीसाठी किंवा मिरवणुकीसाठी ज्यावेळी बाहेर काढलं जातं, त्यावेळी मंदिरामधली जी गादी आहे तिथं बाणाईचा तिथं बाणाईला ठेवलं जातं. अच्छा. बर. आणि म्हणजे ते जे गादी आहे त्यावेळी आता ते मोकळं झाल्यानंतर खंडोबा माणसा बाहेर पडल्यानंतर त्या मूर्ती तिथं साईडला जी बाणाबाई आहे ती खंडोबाच्या ठिकाणी आणि माळशेच्या ठिकाणी तिचा मान आहे तिथं. बर. ती बसते. अच्छा. आणि त्या पालखीतून देव मोठ्या दरवाजापाशी येतात आणि त्या दरवाजापाशी आल्यानंतर तिथं शिवणीचा गाडा असतो. बर. हा शिवणीच्या गाड्याला लोखंडी कणा बिणा काही नसतो, लाकडीच कणा असतो. अशा पद्धतीचा तो गाडा
पूर्वीपासून ते शिवणी गावापासून इथं घेऊन येतात, घेऊन येतात अजूनही येतो. अजूनही येतो. अच्छा, तर तो गाडा मोठा असेल ना तो? नाही, आपली गाडी असतात तसं, फक्त त्याचा जो कणा आहे तो लाकडी कणा आहे. बर इतर गाड्यांचे लोखंडी कणे असतात. बर. मग त्या शिवणीच्या गाड्या देवाला घातलं जातं. म्हणजे देवराज पाटील मूर्ती पोटाला घेऊन त्या गाड्यात बसतात आणि तिथून पुढे जी मोठी कमान आहे त्या कमानीपाशी गाडा थांबतो. आणि पूर्वी हत्ती होता, हत्तीवर बसवलं जायचं, आता रथात बसवलं जातं. आणि अशा प्रकारची मिरवणूक आपापल्या क्रमानं, नंबर प्रमाणे, मानाप्रमाणे पुढं लोटत जाते. नदी ओलांडून, म्हणजे मगाशी जे तुम्ही मानकरी सांगितले ते क्रमाने तिथं असतात. हो, ते क्रमाने तिथं असतात. मंदिर तुम्ही मगाशी ते सांगितले गंमत की बाबा जर मागे पुढे जर झालं क्रम तर त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. कोणीही कुणाचं हे बदलू शकत नाही. मागं पुढे झालं की त्यांच्यात वाद निर्माण होतात. जो क्रम ठरलेला आहे, ज्यांना ज्या पद्धतीचा मान दिलेला आहे त्या पद्धतीनंच त्यांनी चालायचं असतं. आणि हा गाडा वाळवंटातून तुमचं जे काय ते दोन सजे आहेत की माडिक उभे राहतात तिथे, तर त्या बाजूनं तसंच. तर त्या ठिकाणी ज्यांचे मान आहेत, आता राजे महाडिक आहेत ते त्या सजावर. राजे महाडिक कोण आहेत तेही सांगा प्रेक्षकांना. आता राजे महाडिक जे आहेत ते शिवाजी महाराजांचे जावईच आहेत. म्हणजे डायरेक्ट नात आहेत. तारळ्याचे राजे महाडिक त्यांना ते ह्याच्या वेळेला हजर होते, तुमच्या वादाच्या वेळेला, दिव्य झालं त्या वेळेला ते राजे महाडिक. बर, त्यांना काय मान आहे तिथं? नाही, त्यांचं ते एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे उभं राहायचं. तिथं ते उभं राहून देवावर भंडार खोबरं टाकतात, फुलं टाकतात. बरं, ते अजूनही परंपरा आहे तशी? आहे. कोण येतं तिथं राजे महाडिकांच्या वतीने? आता सध्या त्यांचे कोणते पुरुष? ते आता वंशज हे, आता आपण काल गेलो. बर. आणि ती मिरवणूक तशीच खंडोबाचं बाहुलं एक आहे मोठं, त्या बाहुल्याच्या ठिकाणी आता रथातून मिरवणूक निघते. त्यावेळी हत्तीतून यायचं आणि रथातून मिरवणूक होते. आणि देवराज पाटील हे त्या मूर्ती घेऊन बाहुल्यावर ठेवतात. तिथं बाहुल्यावर आल्यानंतर जे आपल्या लग्नात विधी केले जातात ते सगळे विधी तिथं केले जातात. आंघोळ घातली जाती, फुलं घातली जातात, मंडोळ्या बांधल्या जातात. तर हे सगळं झाल्यानंतर मग मंगलाष्टका म्हणून देवाचं लग्न लागलं जातं. अच्छा, प्रॉपर मंगलाष्टका म्हणतात? हो. आणि हा मंगलाष्टका म्हणण्याचा मान किंवा देवाचं लग्न लावण्याचा मान हा पुरे घराण्याचा आहे. म्हणजे तुमचा? हो. बर. अच्छा. आणि कोण जातं तुमच्यातलं? मी जातो. तुम्ही स्वतः लग्न लावता? मी जातो. तिथं इतकी गर्दी असते की काही करताच येत नाही. हो. मग आपलं जे असेल तसं, पण मंगलाष्टका ही पहिली आमची असते. बर, तुम्ही मंगलाष्टका म्हणता? मग बाकी कोणी म्हणू द्यात, पहिली आणि शेवटची मंगलाष्टका ही पुरे मंडळी म्हणती. तशा पद्धतीने म्हणजे आपल्या हे लग्नामध्ये पहिले म्हणजे ते भटजीच म्हणतात आणि शेवटची भटजीच म्हणतात, बदले मग अन्य लोक बोलतात. तशा पद्धतीने म्हणली जाते. आणि टाळ्या, अक्षता वाटल्या जातात तिथं असणाऱ्या बहुसंख्य लोकांना. आणि अशा प्रकारे तो लग्न सोहळा पार पडतो. त्या बाहुल्यावर रात्रभर म्हाळसा, खंडोबा आणि म्हाळसा दोन्ही मूर्ती असतात. आणि गुरव असतात तिथं. संध्याकाळी गुरव थांबतात. दुसऱ्या दिवशी देवराज पाटील जे मानकर आहेत किंवा हे जे इतर 4 पाटील मानकर आहेत ते येतात आणि आरती बिरती करून हे करून तिथं प्रसाद वाटला जातो. प्रसाद म्हणजे एक फळ दिलं जातं, नारळाचं फळ. आणि मग देव, हे सगळे मानकरी देव पालखीत घालतात आणि ती मिरवणूक पुन्हा दुसऱ्या दिवशी मंदिरात येते. आणि मंदिरात आल्यानंतर पुन्हा देवाला आंघोळ घातली जाते, पूजा अर्चा केली जाते आणि प्रसाद वाटप करून सगळी मंडळी जातात. अशा प्रकारे यात्रेचा उत्सव पार पाडला जातो. मग ते देव आणतात लग्नासाठी खंडोबा आणि म्हाळसा, त्यांचा पोशाख वगैरे कसा ठरलेला असतो? लग्नाच्या अगोदरचा कसा असतो, लग्नानंतर? नाही, आता काय माहिती, ते पोशाखाचे बी मान असतील ना कोणाला तरी? नाही, आता काय माहिती, लग्नाच्या वेळा पोशाख तिथे घाल सगळं पिवळं धमकच होतं. बर.
अच्छा. मूर्तीच नुसती असतात आणि दुसऱ्या दिवशी देवाला पुन्हा नवीन कपडे घातले जातात. बर, म्हणजे जसे दररोज घातले जातात हो हो तसे. बर. अच्छा. पण तिथं ज्यावेळी खंडोबाचं लग्न होतं माळसा देवीसोबत, मग परत गेल्यानंतर बानाईला त्या गादीवरून उठवण्याची काहीतरी प्रक्रिया असेल, परंपरा असेल. ते दरवाजा लावलेला असतो त्यावेळेला आणि देव आले की मग दरवाजा उघडला जातो आणि बाणाईच्या ठिकाणी जाते. त्यावेळेला बाणाईलाही आंघोळ घातली जाते. बर. आणि यांनाही आंघोळी घातली जाऊन पोशाख नेसवले जातात. बर. अशा प्रकारे हा यात्रेचा 1 दिवसाचा सोहळा पार पडतो. बर. आता मला हे सांगा की तिथं गुरव समाजाचे पुजारी मोठ्या संख्येने आहेत, तर त्यांचा ह्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये त्यांचा काय रोल असतो? लग्नाच्या सोहळ्यामध्ये पुजाऱ्यांचा रोल तसा काही म्हटलं तर नसतो, पण पुजारी हे हजर असतात. अच्छा. देव एकदा मंदिरात गेला खंडोबा माळसा की त्यांचा अधिकार चालू झाला. बर. अच्छा. आणि बाहुल्यावर जेव्हा लग्न लागतं तेव्हा सगळाच समाज हा तिथं जमा झालेला असतो. बर. ते जे बाहुल्याचं ठिकाण आहे ते गुरव समाजाच्या त्या लोकांच्या नाही, असं काय बाहुल्याचं ठिकाण आहे हे बाहुलं बांधलं गेलेलं आहे दगडी, असं उंचावर आहे. बर. आपल्या घराची आहे बोल. हो, बघितलं मी ते काल. बघितलं? रात्री बघितलं. हो. आता या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय पाली शहर किंवा इतिहास किंवा ह्या परंपरा याविषयी आणखी काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आणि मग त्यानंतर आपण थांबूया. आपला शेवटचा प्रश्न. आता हा यात्रेच्या उत्सवामध्ये यात्रेचा दिवस हा महत्वाचा लग्नाचा असतो. त्यानंतर यात्रेचा येणारा सर्व जी वराडी मंडळी असतात त्यांना देवराज पाटलाच्या वाड्यामध्ये जाऊन प्रसाद दिला जातो. हे तुम्ही देवराज पाटील कोण आहेत ते एकदा सांगा, कारण तुम्ही उल्लेख केला देवराज पाटील, पण त्यांचा मान देवराज पाटील जे आहेत जेव्हा दिव्य झालं त्यावेळेला हा पाटलाला मान गेला. त्या पाटील घराण्यापैकी मोठं मुख्य पाटील म्हणजे मोठं घर पाटलांचं ते देवराज पाटलांचं. म्हणजे आता देवराज पाटील, त्याच्या अगोदर त्यांचे वडील होते बाबासाहेब पाटील, रामराव पाटील, त्यांचे पूर्वीचे कोण असतील वंशस्थ होते, असा तो त्यांचा मान. आणि त्या घराला पहिल्यापासून हे दिव्य झाल्यानंतर एक ताम्रपट दिला गेलेला आहे शिवाजी महाराजांच्याकडून आणि मुद्रा दिली गेलेली आहे सोन्याची. म्हणजे अद्याप? हो, मी स्वतः पाहिली, माझ्याकडे अजून आहे. हो, त्यांच्या घरी आहे. हो. बर. तुम्हाला पाहिजे असते तर आता ते फक्त दसऱ्याच्या वेळेला ह्याच्या वेळेला काढतात, पण माझ्याकडे आहे ताम्रपट आहे. त्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी मान दिला गेलेला आहे. काय म्हटलंय ताम्रपटामध्ये? ताम्रपट म्हणजे हा तुमचा मान आहे दिव्य झाल्यानंतर जे सर्टिफिकेट दिलं जातं, हे सर्टिफिकेट दिलं जातं का नाही, तसं त्यांना ती सर्टिफिकेटच आहे ते. नाही, म्हणजे त्यात काय उल्लेख आहे म्हणजे बाबा हे देवाचा हा मान? नाही, हा मान तुमचा कायमस्वरूपी आहे, कोण हिरावू शकत नाही. अच्छा, असं आहे. बर. आणि त्या पाटलांच्या सोबत हे 4 पाटील असतात. बर. अच्छा, 3 ना, ते 1 आणि हे 3 असे टोटल 4. बर. दुसरं मला ते पुजाऱ्यांनी सांगितलं की तिथं ज्यावेळी मंदिरातून देव बाहेर काढला जातो त्यावेळी 18 पगड जातीचे सगळ्या लोकांनाही काहीतरी मान आहे, सगळ्या जातीच्या लोकांना. ते काय माहिती आहे का तुम्हाला त्याविषयी? नाही, आता तिथं यात्रेच्या वेळा 18 पगड जातीच्या लोकांना मान असण्याचं काही कारण नाही. सगळेच हे जे भक्त असतात हे सगळे देवालाच आलेले असतात. तिथं मानाचा संबंधच काही येत नाही इतर लोकांचा. बर. अच्छा, तिथं म्हणजे लोक उपस्थित असतात? हो, उपस्थित असतात, सगळीच उपस्थित असतात. 12 बलुतेदारापासून इतर बाहेरची लोक आलेली सगळीच उपस्थित असतात. पूर्वी काठ्या असायच्या मातंग समाजाच्या, त्या काठ्या फोडत देवाची मिरवणूक निघाली. त्या काट्यांचा विषय राहिलाय मला वाटतं. हे काय काट्याच घेऊन येतात का हे जे तुम्ही आता मगाशी सांगितले ते? नाही, काठ्याचा मान कोणाला असतो? काठ्या ज्या आहेत तो मातंग समाज खेळायचा काठ्या. बर. देवाच्या पुढं. बर. आणि ह्या शासनानं काय केलं की मारामारी होईल, काठ्याचा दुरुपयोग केला जाईल, अनेक प्रकारची माणसं असतात म्हणून तो काठ्याच बंद केल्या, पण ती माणसं असतात पुढं. बर. अच्छा, हत्तीच्या किंवा रथाच्या पुढं असतात. बर. अच्छा. आता ही यात्रा कशी झालेली आहे, काही गोष्टी
शासन म्हणतं पूर्वी तुम्ही स्वतःच्या घरातल्या लग्नाला गाडीतून जाता, लक्झरी करता, वाहनं करता, मग देवाला बैलगाड्याच कशाला पाहिजेत? बर, असं म्हणतात. हो, म्हणजे कोण म्हणतं? शासन म्हणतं. पण त्यांना कळलं पाहिजे ना, हे परंपरा आहे. अहो असू द्या की, हा. पण बैल जे असतात त्याचं एखाद्याला शिंग लागलं, हा. काय झालं, वाईट प्रकार घडला तर घडू नये म्हणून त्यांनी ते हळूहळू बंद केलं. हा. बर. आणि तुम्ही गाड्यात ना आणा की देव. बर, असं त्यांचं म्हणणं आहे. हा, असं शासनाचं म्हणणं. त्याच्या अगोदर पण आता तुम्ही जे सांगितलं की मातंग समाजाच्या लोकांना ते पुढे एक म्हणजे हे होतं, ते काट्या खेळायचे. हो, तर ते काहीतरी ती संस्कृती असेल ना, परंपरा तिचं, असेल, हो, काहीतरी परंपरा आहे, संस्कृती हे आहे. आणि सरकारने त्यांना वाटलं म्हणून बंद करून टाकलं. आता पूर्वी कसं असायचं, देवाला आत गाभाऱ्यात जायला या मागासवर्गीयाला मातंग समाजाला परवानगी नव्हती, म्हणजे ते जात नव्हते. बर. पण हे सगळं बंद झालं. बरोबर. आता हे मातंग समाज अगदी देवाच्या ह्याच्यापर्यंत जातो. हो. पण देव जेव्हा यात्रेच्या वेळेलाच बाहेर यायचा तेव्हा ते देव सापडण्यासारखा त्याला वाटायचा. अच्छा, बर. म्हणजे पूर्वीच्या पूर्वीच्या काळात काळात मंदिरात जायला प्रवेश नव्हता, पण ज्यावेळी बाहेर यायचं प्रवेश नव्हता, नाही असं नाही, मग ते जात नव्हते. अच्छा. आणि शासनानं जावा म्हणून सांगितलं की जातीभेद बंद झाला. तेव्हापासून अजून काही लोक न जाणार आहे देवळात. अच्छा, बर. ओके, बर. मग ही अंधश्रद्धा होती खरं, जाऊ नये दे आत गाभाऱ्यात. पण काही जुनी लोक आत गाभाऱ्यात जात नव्हते अजून, बर, बाहेरनच पाया पडायची. बर. अच्छा. तर जेजुरीचा खंडोबा आणि पालीचा खंडोबा, तर ह्यांची ही यात्रेची पद्धत आणि ती यात्रेची पद्धत काय फरक आहे दोन्ही? बरं का, खंडोबा हा एकच, हो, बायको ही माणसा एकच, म्हणजे त्यात काय कुठली हे झालंय असं काय नाही. फक्त जेजुरीच्या खंडोबाचं जे हे असते, यात्रा असते, ते करा नावाची नदी आहे. बर. जेजुरी जवळ. करा का निरा? करा का निरा? करा. करा नदी. बर. तर त्या करा नदीच्या ठिकाणी सोमवती अमावस्या असेल तेव्हा तिथं यात्रा भरते. बर. आणि त्या ठिकाणी देव हे करा नदीच्या ठिकाणी आंघोळीला जातात. ज्या दिवशी सोमवती अमावस्या त्या दिवशी तिथं ती यात्रा भरते. बर. आणि हिचं महत्व असं आहे, वर्षातून एकदाच यात्रा भरते, पण जेजुरीची यात्रा सोमवती वर्षातून 2-3 वेळा येते, तेव्हा तिथं यात्रा भरते. बर. हिथं लग्न सोहळा फार मोठा होतो म्हणून फार मोठी यात्रा वर्षातून एकदा भरते. बर. देव हा एक, खंडोबा हा एकच. बर. काही ठिकाणी खंडोबाचं इथं पालीत लग्न लागलं, पुन्हा ह्याच्या अगोदर पौर्णिमेला मलवडी म्हणून एक गाव आहे माण तालुक्यात. हो हो. हा, त्या मलवडीला यात्रा भरते. त्यावेळेला तिथं हळद लागते. बर. त्यावेळेला जिथं हळद लागते म्हणजे हे सगळे उत्सव खंडोबाचे, लग्न लागणं, लंगर तोडणं किंवा बाशिंग सोडणं, हे लग्नाचे सगळे विधी जिथं जिथं होतात त्या ठिकाणी ती यात्रा भरत असते. बर. आता मला सांगा की खंडोबाचे काहीतरी 12 स्थान आहेत, 12 ठिकाण आहेत. नाही, कुठले कुठले? जास्त आहेत ठिकाण. बर. आता 12 ठिकाणं मला नाव सांगता यायची नाही, पण खंडोबाची ठिकाणं भरपूर आहेत. मी तुम्हाला नंतर त्याची माहिती देईन, कुठं कुठं आहेत, महत्वाची किती. बर. पाली, मंगसुळी, मलवडी. मलवडी तुम्हाला माहिती असेल, माहिती, आमच्या गावाच्या शेजारीच आहे. त्या पौर्णिमेला तिथं यात्रा भरते. बर. म्हणजे पालीच्या यात्रेच्या अगोदर. बर. ओके ओके. आता शेवटचा प्रश्न की या वर्षीची यात्रा कधी आहे? आणि या वर्षी यात्रा जी आहे, यात्रा लग्नाचा मुहूर्त हा पौष महिन्यामध्ये जे मृग नक्षत्र असतं त्या मृग नक्षत्रावर खंडोबा आणि माळसेचा विवाह होतो. बर. तर या खेपेला 2 तारखेला जानेवारीच्या मृग नक्षत्र निघतंय, त्यावेळी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर हे लग्न लागतं. बर बर. तर पोरे साहेब, धन्यवाद तुमचे, खूप खूप आभार. तुम्ही पाली आणि खंडोबाचं ऐतिहासिक महत्व सांगितलं आणि खंडोबाच्या जे काही यात्रेची परंपरा आहे, जी सांस्कृतिक परंपरा आहे या शहराला, या गावाला आणि
देवस्थानाला जी लाभलेली आहे त्याची माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.